सर्वांना नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री शिवमहापुराण या डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे लिखित ग्रंथातील रुद्रसंहिता या दुसऱ्या संहितेमधील सतीखंडातील 23 ते 43 या अध्यायांचे वाचन पूर्ण केले। या व्हिडिओमध्ये आपण रुद्रसंहितेमधील पुढील खंड पार्वती खंडाचे वाचन करणार आहोत। पार्वती खंडामध्ये एकूण 55 अध्याय आहेत। त्यापैकी अध्याय 1 ते 28चे वाचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण दक्षाचा महायज्ञ, सतीचा देहत्याग व दक्षाचा वध याविषयी माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपणास पार्वतीचा जन्म व पार्वतीने शिवप्राप्तीसाठी केलेली तपश्चर्या याविषयी माहिती मिळेल। चला तर वाचनाला सुरुवात करूया। रुद्रसंहिता खंड 3 पार्वती खंड अध्याय 1 मेनेबरोबर हिमालयाचा विवाह। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, देवी सतीने पिताश्रीने केलेल्या यज्ञात देहत्याग केला। नंतर ती हिमालयाची कन्या झाली। तिने कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्राप्त केले। या घटना कथन कराव्यात। ब्रह्मदेव म्हणाले, सती पूर्वी शंकराबरोबर हिमालयावर क्रीडा करत होती। त्यावेळी हिमालयाची पत्नी मेना हिने तिला मुलगी मानली। सतीने देहत्याग केला तेव्हा मेना देवीची आराधना करत होती। देहत्यागाच्या वेळी हिमालयाची कन्या व्हावी अशी इच्छा धरल्यामुळे मेनेची कन्या झाली। तिने पार्वती नाव धारण केले। तपश्चर्या करून शिवजींना पती म्हणून प्राप्त करून घेतले। उत्तरेकडे हिमालय नावाचा विशाल पर्वत आहे। तो पर्वत समृद्ध आहे। पूर्व व पश्चिमेला दोन्ही बाजूला समुद्राला भिडला आहे। तो नाना प्रकारच्या रत्नांचा आगर आहे। असंख्य वृक्ष आहेत व त्यावर वेगवेगळे पशुपक्षी आहेत। तेथे देवता, ऋषी, मुनी व सिद्ध राहतात। हा पर्वत शंकरांना अतिशय प्रिय असा आहे। या पर्वतावर अनेकांनी तपश्चर्या केली आहे। त्या तपश्चर्या सफल झाल्या आहेत। या हिमालयाच्या अनेक प्रकारच्या धातू सापडतात। हा पर्वत अत्यंत रमणीय व शुभ असा आहे। येथे अनेक साधक सिद्ध झाले। भगवान विष्णूंचा तो अंश आहे। एके दिवशी आपले कुळ वाढावे म्हणून हिमालयाने आपण विवाह संपन्न व्हावे असे ठरविले। तेव्हा सर्व देव पितराकडे गेले व म्हणाले, हे पितरांनो, तुम्ही प्रसन्नतेने आमचे विचार ऐका। तुमची मेना नावाची मंगलदायक जी कन्या आहे ती पर्वतराज हिमालयास द्या। त्यामुळे तुमचे कल्याण होईल। पितरांनी देवांचे विचार मान्य केले। आपल्या कन्येला मिळालेल्या शापाचे स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली। सर्व तयारी करून मेनेचा विवाह हिमालयाशी करून दिला। विवाहास विष्णू, देवदेवता, ऋषी, मुनी आले होते। सर्वांनी पितरांची व हिमालयाची मनोभावे स्तुती केली। सर्व समारंभात शिवांची स्तुती केली। मेनेला घेऊन हिमालय आपल्या घरी आला। अध्याय 2 सनतकुमारांचा पितृकन्यांना शाप। नारद ब्रह्माजींना म्हणाले, विधाता, मेनेची उत्पत्ती कशी झाली ते सांगा। तिला मिळालेल्या शापाची कथा सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, दक्ष हा माझा पुत्र होय। त्याला अनेक कन्या झाल्या। त्याने कश्यपादी मुनींशी त्यांचे विवाह करून दिले। त्यांनी स्वतः कन्या पितरांना दिली। तिला मेना, धन्या व कलावती अशा 3 कन्या झाल्या। त्या पितरांच्या मानसकन्या होत्या। त्या श्रेष्ठ योगिनी, ज्ञानी व सर्वत्र संचार करणाऱ्या होत्या। त्यांना लोकमाता म्हटले जात होते। त्यांचे स्मरण देखील फलप्राप्ती करून देत होते। एके दिवशी त्या पितृकन्या श्वेतदीपांत विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या। त्यांनी श्रीहरीला वंदन केले। त्यावेळी सनकादिक सिद्धगण तेथे आले। त्यांनी श्रीहरींना वंदन केले। सनकादिक आल्यावर सर्वजण उठून उभे राहिले, पण त्या 3 भगिनी तेथेच बसल्या। त्यांनी नमस्कार केला नाही। सनकादिकांनी त्या 3 बहिणींना शाप दिला, पितरांच्या कन्या असूनही तुम्ही आचार धर्म पाळत नाही, त्यामुळे तुम्हाला शाप मिळाला पाहिजे। तुम्ही स्वर्गातून भूलोकी जाल। सनतकुमारांचा शाप ऐकून 3 आश्चर्यचकित झाल्या। त्यांनी मुनीश्वरांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्या म्हणाल्या, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा, आमच्यावर प्रसन्न व्हा आणि पुन्हा स्वर्गप्राप्ती कशी होईल ते सांगा। सनतकुमार म्हणाले, हिमालय पर्वत हा विष्णूंचे अंशरूप आहे। मेना ही त्यांची पत्नी होईल। हिच्या पोटी पार्वती जन्माला येईल। दुसरी कन्या धन्या ही जनकाची पत्नी होईल। हिच्या पोटी महालक्ष्मी सीतेच्या रूपाने जन्माला येईल। तिसरी कन्या जी ही द्वापारयुगात वृषभान वैश्याची पत्नी होईल, तिला राधेची माता होण्याचे सौभाग्य लाभेल। पार्वतीच्या वरदानाने मेनेला त्याच देहाने कैलासपद मिळेल। धन्येला वैकुंठपद मिळेल। कलावती राधेसह जीवनमुक्त होऊन त्रिलोकी जाईल। भूलोक प्राप्त झाल्यावर तुम्ही मनुष्याप्रमाणे व्यवहार कराल। विवाहानंतर तुम्हाला संतती होईल। तुमच्या कन्येला सुयोग्य वर प्राप्त होईल।
विष्णूच्या दर्शनाने तुमचा कर्मक्षय होईल. मेनेची कन्या पार्वती ही तपाने शंकराची प्रिया होईल. धन्येची कन्या सीता श्रीरामचंद्रांची पत्नी होईल. कुलावतीची कन्या राधा होऊन कृष्णाची सखी होईल. अध्याय 3. उमादेवीची भगवंतांकडून स्तुती. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, पिताश्री, आपण मेनेचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला, तिच्या विवाहाचा प्रसंग सांगितला. त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, विवाहानंतर पर्वतराज हिमालय मेनेला घेऊन घरी आला. त्यावेळी सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. काही दिवसांनी विष्णू, आदिदेव आणि मुनी हे भेटीस आले. त्यांना पाहून हिमालयाने त्यांचे स्वागत केले. त्यांना मनोभावे नमस्कार केला व अंतःकरणापासून त्यांचा आदर सत्कार केला. आपणामुळे माझे जीवन सफल झाले असे सांगितले आणि आगमनाचा हेतू विचारला. त्यांचे बोलणे ऐकून देवांना व मुनींना आनंद झाला. ते म्हणाले, हे हिमालया, पूर्वी दक्षकन्या सतीच्या रूपाने प्रगट झाली, रुद्रदेवांची पत्नी होऊन राहिली. नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि परमपदाला पोहोचली. आता ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे. ती उपवर झाली की शंकरांना दे, त्यामुळे तुला सर्व देवता वश होतील. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. जगदंबा आपल्या घरी येणार ही वार्ता मेनेला सांगितली. सर्वजण जगदंबेला शरण गेले, तिची स्तुती करू लागले. हे सदाशिवप्रिये, दुर्गे, जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू परम कल्याणकारी आदिशक्ती आहे. तू संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस. तू शुभकारक आहेस. तू स्थूलही आहेस आणि सूक्ष्मही आहेस. खरोखर तूच सूर्याचा परम आश्रय आहेस. तूच श्रद्धा आहेस, धृती आहेस आणि सर्व गोचर आहेस. तू सर्वांच्या प्रपंचाला प्रकाशित करणारी आहेस. तू ब्रह्मापासून तृणापर्यंत सर्वांचे पालन करणारी आहेस. तू सनातन आहेस. आदिदेवीला आम्ही नमस्कार करतो. तू वेदमाया गायत्री आहेस, सावित्री आणि सरस्वती आहेस. तू धर्माचे स्वरूप आहेस. तू सर्वसाक्षी सर्वेश्वरा आहेस. प्राणीमात्राच्या ठिकाणाची दया, शांती, क्षमा तूच आहेस. तू सर्वांच्या हृदयातील आनंद कमल विकसित करणारी आहेस. तू पंचतत्वांचे सार रूप आहेस. तू देवसमूहाची शक्ती आहेस. हे देवी, विश्वाचे कल्याण व्हावे, सर्वांचे लालन पालन व्हावे, यासाठी आमच्यावर प्रसन्न हो. अध्याय 4. तेजस्वी उमेचे देवांना दर्शन आणि आश्वासन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, सर्व देवांनी केलेली स्तुती ऐकून जगदंबा प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रगट झाली. ती अनेक सूर्यसमान तेजस्वी होती. शिवलोकात वास्तव्य करणारी ती देवी सर्व गुण संपन्न होती. वास्तविक ती निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणाचे ऐश्वर्य धारण करणारी होती. साकार रूपाने प्रगट झालेली होती. ती त्रिदेवाची जननी आहे. दृष्टांवर प्रहार करणारी म्हणून तिला चंडी म्हणतात. ती भक्तांची गौरव वाढवणारी आहे, कल्याणकारी आहे. ती परम तेजाने प्रगट झाल्यामुळे देवांनाही ते तेज सहन होईना. तिने आपले तेज आवरून घेतले. निज तेजाने तिने सर्वांना दर्शन दिले. ऋषिगणांनी तिला नमस्कार केला व म्हणाले, तू हिमालयाची कन्या म्हणून अवतीर्ण हो. रुद्रदेवांची पत्नी होऊन त्यांचे विरह दुःख दूर कर. आम्हा सर्वांना सुखी कर. अशा तऱ्हेने विनंती करून विष्णू आदी सर्व देवतांनी तिला नमस्कार केला. उमा त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झाली होती. ती म्हणाली, हे श्रीहरी, मी आपणा सर्वांवर प्रसन्न झाले आहे. तुम्ही आपल्या स्थानी सुखाने राहा. मी योग्य वेळी हिमालय आणि मेना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन. रुद्रदेवाची पत्नी व्हावे ही माझी सुप्त इच्छा आहे. दक्षाने माझ्या स्वामींचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थळी जाऊन स्वदेहाचा त्याग केला. तेव्हापासून माझे पती दुःखात आहेत. ते नेहमी माझी चिंता करतात. त्यांनी सतीच्या अस्थीची माळ गळ्यात घातली आहे, तरी देखील मन शांत झाले नाही. त्यांना नेहमी माझी आठवण येते. माझा विरह सहन न झाल्याने ते सदैव फिरत असतात. वास्तविक शिव तर सर्व विकारांच्या पलीकडील आहेत, परंतु लोकांच्यासाठी ही त्यांची लीला आहे. मनुष्याप्रमाणे ते वागतात. त्यांच्यासारखी विरहवाणी बोलतात. मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावे आणि त्यांनी माझे परिग्रहण करावे अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. ती मला मान्य देखील आहे. यासाठी मी अवतार घेऊन भक्ती व तपाने त्यांची प्रिया होणार आहे. तरी स्वस्थानी जाऊन शिवभजन करा. त्यांच्या कृपेने दुःख दूर होईल. अध्याय 5. भगवती देवी प्रसन्न आणि मेनेला वरप्राप्ती. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले, दुर्गादेवी अंतर्धान पावली. देवगण आपल्या स्थानी निघून गेले. त्यानंतर पुढे काय झाले? ब्रह्मदेव म्हणाले, देवांच्या उपदेशाप्रमाणे हिमालय आणि मेना या दोघांनी महान तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. शिवाचे अहोरात्र ध्यान करू लागले. रात्रंदिवस शिवशक्तीची उपासना करत होते. मेनेने जगदंबा आपल्या पोटी यावी म्हणून चैत्र महिन्यापासून उपासनेला सुरुवात केली. शंकरांची व दुर्गा मातीची मूर्ती बनवून पूजा करत असे. अनेकांना भोजन व दान देत असे. कधी जलप्राशन करून तर कधी वायुभक्षण करून पूजा करत असे.
मेनेच्या कठोर तपश्चर्येने भगवती जगदंबा प्रसन्न झाली. तिचे दिव्य स्वरूप पाहून मेनेला अतिशय आनंद झाला. भगवती देवी म्हणाली, तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झाले आहे. तरी तुला काय हवे तो वर माग. तुझे मनोरथ मी पूर्ण करीन. मेनेने भगवती देवीला नमस्कार केला व म्हणाली, हे महादेवी, तू संपूर्ण विश्वाला धारण करणारी आहेस. तू सर्वांना आनंद देणारी आहेस. तू सर्वांचे भय दुःख दूर करणारी आहेस. सर्वांच्या ठिकाणी तू बुद्धीच्या रूपाने आहेस. तू माझ्यावर कृपा कर. संपूर्ण विश्वांचे तू कारण रूप आहेस. तू मंगलकारी आहेस. तू ब्रह्मा विष्णू महेश यांना धारण करावयास लावलेस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव रासू दे. मेनेची स्तुती ऐकून भगवती कालिका संतुष्ट झाली. ती म्हणाली, तू मला प्राणप्रिय आहेस. तुला हवा तो वर तू मागून घे. जगदंबेचे बोलणे ऐकून मेनेला अतिशय आनंद झाला. मेना म्हणाली, मला पराक्रमी दीर्घायुषी बलवान पुत्र दे. पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी तूच माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावी. तू अवतार धारण कर. रुद्रपत्नी हो आणि आपल्या लीलाविलास सर्वत्र कर. त्यावेळी कालिका तथास्तु म्हणून तेथून निघून गेले. मेनेला अतिशय आनंद झाला. आपली तपश्चर्या सफल झालेली पाहून तिला धन्य धन्य वाटले. कालिका निघून गेली तरी किती वेळ तिला हात जोडून नमस्कार करीत होती. अध्याय 6. मेनेच्या पोटी जगदंबा प्रगटली. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, काही काळानंतर भगवती आपल्या पोटी प्रगट व्हावी म्हणून हिमालय व मेना तिचे चिंतन करू लागले. मेनेच्या पोटी जगदंबा प्रगट होणार म्हणून देवदिकांना अतिशय आनंद झाला. मेनेचे 9 महिने पूर्ण झाले तेव्हा वसंत ऋतू चैत्र महिन्यातील 9मीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यानंतर भगवतीचा जन्म झाला. तिच्या आगमनाने सर्व दिशा तेजोमयी झाल्या. सरोवरातील कमले उमलली. सुगंधी वायू पसरला. साऱ्या पृथ्वीत मंगलमय वातावरण निर्माण झाले. सारा निसर्ग मधुर स्वरांची बासरी वाजवू लागला. मेनेच्या उदरी भगवतीने जन्म घेताच तिचे निजरूपात प्रत्यक्ष दर्शन झाले. तिचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवदेवता तेथे आल्या. त्यांनी स्तवन केले, हे शिवप्रिये, अंबे, महादेवी, तू देवांची कार्ये सिद्धीस नेणारी आहेस. तू आमचे कल्याण कर. तू मेनेचे मनोरथ पूर्ण केलेस, त्याचप्रमाणे शिवजींचेही मनोरथ पूर्ण कर. मेनेला अतिशय आनंद झाला. निळ्या कमलासारखी त्या देवीची अंगकांती होती. तिचे स्वरूप पाहून मेनेच्या हृदयातील ज्ञानकमल विकसित झाले. तिचे अतिशय आनंदाचे तिने स्तवन केले. ती म्हणाली, हे महेश्वरी, मला दर्शन देऊन तू माझ्यावर अपार कृपा केलीस. तुझ्या सौंदर्याचे वर्णन करता येत नाही. तू तर त्रैलोक्य जननी आहेस. माझी कन्या शोभशील असे बालरूप धारण कर. मेनेचे बोलणे ऐकून भगवती स्मित हास्य करत म्हणाली, मेना, तू पूर्वी फार कठोर तपश्चर्या केली होतीस. त्यामुळे मी तुझ्या उदरी कन्या रूपाने जन्म घेतला आहे. मी मोठ्या स्त्री रूपात तुझ्यासमोर प्रगट झाले असते तर तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असता. आता तुझ्या मनात शंका राहणार नाही. आता यापुढे दोघांनी मला कन्या मानून माझे लालन पालन करावे. त्यामुळे तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. मी पृथ्वीवर अद्भुत कार्य करीन. देवांची कार्ये सिद्ध करीत शिवजींची पत्नी होईन आणि सज्जनांचे रक्षण करीन. त्यानंतर जगदंबेने कन्येचे बालरूप धारण केले. अध्याय 7. हिमालय व मेनेच्या कन्येचा नामकरण विधी. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, जगदंबेने मेनेसमोर बालक रूप धारण केले आणि ती रडू लागली. तिचा आवाज ऐकून सर्व स्त्रिया धावत आल्या आणि हिमालयाला ही वार्ता ऐकून आनंद झाला. हिमालय पुरोहिताला घेऊन मेनेच्या महालात आला. निळ्या कमळासमान अंगकांती असलेल्या बालकाला पाहून पुरोहिताला संतोष प्राप्त झाला. बालिकेचे तेजस्वी रूप पाहून त्याला आश्चर्य वाटले. कन्या झालेली बातमी गावात सर्वत्र पसरली. अनेक जण पाहावयास आले. मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. स्त्रिया नृत्य गायन करू लागल्या. आनंदोत्सव साजरा होऊ लागला. उत्तम मुहूर्तावर बारसे करण्यात आले. काली असे नाव ठेवले. तारा, शोषिशी, भुवनेश्वरी, भैरवी, विद्या, धुमावती, बगलामुखी, सिद्धविद्या, कमलात्मिका अशी शुभकारक नावे ठेवण्यात आली. कन्यारत्न झाल्यामुळे हिमालय आणि मेना अतिशय आनंदी होते. अत्यंत प्रेमाने ते तिचे पालनपोषण करू लागले. शुक्ल पक्षातील चंद्रासमान तिची वाढ होऊ लागली. तिच्या सौंदर्याचे तेज पसरू लागले. कुळाला अनुसरून तिचे नाव पार्वती म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. तसेच उमा नावाने ती प्रसिद्ध होऊ लागली. चंद्रामुळे आकाश जसे शोभून दिसते त्याप्रमाणे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसू लागले. पार्वतीमुळे घरातील वातावरण सर्वत्र पवित्र झाले. पार्वती आपल्या लहान मैत्रिणीबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळत होती. तिच्या भोवती अनेक मुली जमा होऊ लागल्या. बालगोपालांचे खेळ पाहून आईवडील सुखावत होते. अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकून तसा आवाज काढण्याचा प्रयत्न त्या सर्व मुली करत होत्या. पार्वतीला पूर्वजन्मातील सर्वच विद्या प्राप्त होत्या. तरी पण ती
आचार्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेत होती. अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करत होती. तिचे ज्ञान पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते. अध्याय 8. पार्वतीचा भविष्यकाल. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, एके दिवशी तू हिमालयाच्या घरी गेलास. त्याने तुला नमस्कार केला, तुझे उचित असे स्वागत केले. आपल्या कन्येला तुझ्यासमोर आणून ठेवले आणि विचारले, तिच्या पुढील आयुष्यात काय घडेल ते सांगा. हिमालयाच्या सांगण्याप्रमाणे तू पार्वतीकडे पाहिलेस आणि म्हणालास, हिची सर्व लक्षणे शुभकारक आहेत. ही आपल्या पतीची कीर्ती वाढविणार आहे. ही महापतिव्रता आणि सर्वांना सुख देणारी आहे. हिला पती लाभेल तो माता पिता नसलेला, अमंगल वेश धारण केलेला असेल. मुलीचे भविष्य ऐकून हिमालय व मेना दुःखी झाले. परंतु शंकर आपणास लाभणार हे जाणून पार्वतीला आनंद झाला. त्यावेळेपासून ती शंकरांच्या चरणकमलांचे चिंतन करू लागली. हिमालय व मेनेला आपल्या मुलीचे भविष्य ऐकून काळजी वाटू लागली. हिमालय म्हणाला, हे मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य ऐकून आम्ही दोघेही व्यतीत झालो आहोत. तिला चांगला पती लाभावा यासाठी काय करावयास हवे ते सांगा. त्यावेळी तू म्हणालास, माझे वचन कधी खोटे होणार नाही. मी पार्वतीच्या पतीची जी लक्षणे सांगितली ती भगवान शंकरांची आहेत. भगवान शंकर हे सर्वार्थाने समर्थ आहेत. ते ईश्वरांचे ईश्वर आहेत. ते अविनाशी आहेत. भक्तांना लवकर प्रसन्न होणारे आहेत. तुम्ही आपली कन्या शंकरांना अर्पण करावी. त्याच्या प्राप्तीसाठी पार्वतीने प्रार्थना करणे आवश्यक आहे. पार्वतीने निश्चयाने तपश्चर्या केली तर शंकर पती लाभतील. हे त्यांचे पुनर्मिलन आहे. त्यामुळे देवदेवतांची कार्ये होणार आहेत. हिच्यामुळे शंकर अर्धनारीश्वर होईल. ही गौरी नावाने प्रसिद्ध होईल. ब्रह्मा विष्णू सदैव हिची पूजा करतील. तरी हे रहस्य प्रगट करू नकोस. ही गतजन्मीची दक्ष कन्या होती. आता ती तुमच्या पोटी जन्माला आली आहे. ही हकीकत ऐकून हिमालय व मेनेला आनंद झाला. अध्याय 9. पर्वतराज पार्वतीचे दिव्य स्वप्न. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तुझ्या बोलण्याचा अर्थ मेनेला कळाला नाही. तिने हिमालयास सांगितले की आपल्या कन्येला उत्तम वर मिळावा, त्यामुळे ती सुखी होईल. हिमालयाने सांगितले की जर पार्वतीने शंकरांचे ध्यान केले तर तिला शंकर पती म्हणून लाभतील. मेना पार्वतीकडे गेली. त्यावेळी पार्वतीने सांगितले की पहाटे एक दिव्य स्वप्न पडले. एक तेजस्वी ब्राह्मण आला आणि त्याने मला शंकरांची आराधना करण्यास सांगितले. मेनेने हे पार्वतीचे स्वप्न पर्वतराज यास सांगितले. पर्वतराज म्हणाला, मला देखील आज पहाटे एक स्वप्न पडले. नारदांनी वर्णन केल्याप्रमाणे तो दिव्य तपस्वी दिसत होता. अनेक विषयावर माझे व त्याचे बोलणे झाले. पार्वतीला सेवेला ठेवून घेण्याची मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. हिमालयाचे बोलणे ऐकून मेनेला आनंद झाला. आता स्वप्नातील गोष्टी खऱ्या केव्हा होतात याची ते दाम्पत्य वाट पाहू लागले. अध्याय 10. शिवजीचा भौमपुत्र. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवर्षी, शंकरांचे चरित्र परमपवित्र व मंगलकारक आहे. त्याचे आदराने श्रवण करावे. दक्ष यज्ञातून परत आल्यावर सतीची सदैव आठवण शंकरांना येत होती. शंकरांनी समाधी अवस्थेत बराच काळ काढला. समाधी अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या मस्तकावरील एक घामाचा थेंब पृथ्वीवर पडला. त्याचे बालकात रूपांतर झाले. पृथ्वीने स्त्रीरूप धारण करून त्या बालकास दूध पाजले. त्या बालकाला घेऊन ती खेळू लागली. पृथ्वी देवी शिवपुत्राची माता बनली. पृथ्वी मातेचे अंतरंगातील प्रेम पाहून शंकर परम संतुष्ट झाले. ते पृथ्वीला म्हणाले, या बालकाचे प्रेमाने पालन कर. हा परम गुणकारी व भूमी देणारा होईल. तू पुत्र म्हणून स्वीकार कर. पृथ्वीने बालकाचा संभाळ केला. हा भौम नावाने प्रसिद्ध झाला. भौम म्हणजेच भूमिपुत्र, मंगल. शिव कृपेने त्याला महत्त्व प्राप्त झाले. अध्याय 11. गंगावतरण तीर्थी शिवजींची तपश्चर्या. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, सतीने हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला. ती 8 वर्षांची झाली. तिचे वय वाढू लागले. शंकरांचे मन विरहाने व्याकुळ झाले होते. शंकरांनी नंदी व श्रेष्ठगणांना बरोबर घेतले आणि ते हिमालयाच्या शिखरावर गंगावतरण म्हणजे गंगोत्री नावाच्या तीर्थावर आले. तेथे ते ध्यान करू लागले. भगवान शंकर येथे आले आहेत हे समजल्यावर हिमालय आपल्या सेवकांसह तेथे आले. त्यांनी अत्यंत आदराने त्यांना व गणांना नमस्कार केला. भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. तुम्ही सर्व गुणांनी संपन्न आहात. तुम्ही मायेचे अधिपती आहात. त्रिगुणांचे स्वामी आहात. भक्तांना अत्यंत प्रिय आहात. तुम्हाला मनोभावे नमस्कार. तुम्ही येथे आलात हे माझे परम भाग्य. मी तुमचा दास आहे. तुमची आनंदाने व प्रेमाने मी सेवा करीन. पर्वतराजाचे बोलणे ऐकून शिवजींनी आपले नेत्र उघडले. ते म्हणाले, हे शैलराज, मी तुझ्या शिखरावर एकांतात तप करण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी आता कोणी येणार नाही याची व्यवस्था कर.
तू पर्वतांचा राजा आहेस, तू परमपवित्र आहेस. म्हणून या ठिकाणी तपस्या करण्यासाठी ऋषीमुनी येतात. तुझ्या शिखरावरून पवित्र गंगा नदी प्रवाहित होते. गंगावतरण स्थानी मी तपश्चर्या करणार आहे. त्यामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घे. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. तो अत्यंत नम्र भावाने म्हणाला, तुम्ही येथे तपश्चर्या करण्यासाठी आलात तरी मी आपला ऋणी आहे. तुम्ही शांतपणे तपश्चर्या करा. येथे तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यानंतर हिमालय आपल्या घरी गेला. त्याने मेनेला सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या सेवकांना बोलवून घेतले आणि सांगितले की कोणीही गंगावतरण स्थानाकडे आता जाऊ नका. अध्याय 12. पार्वती सेवेसाठी का नको. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हिमालय सुगंधी फुले आणि मधुर फळे घेऊन शिवजींच्याकडे गेले. त्यांनी आपल्या कन्येलाही बरोबर घेतले होते. त्यांनी महादेवांना वंदन केले, फुले फळे अर्पण केली आणि सांगितले की माझी कन्या पार्वती आपल्या 2 सखीसह तुमची सेवा करण्यासाठी येथे राहू इच्छितात. हिमालयाचे बोलणे ऐकून शिवजींनी आपले डोळे उघडले. त्यावेळी त्यांना लावण्यवती पार्वती समोर दिसली. तिची अंगकांती निळ्या कमळासारखी होती. मुख हे चंद्रासमान सुंदर होते. नेत्र विशाल व भावपूर्ण होते. कानातील आभूषणे शोभून दिसत होती. अशा पार्वतीला पाहून शंकरांनी डोळे मिटले आणि ते पुन्हा ध्यानमग्न झाले. हिमालयाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. ते म्हणाले, आपण माझ्यावर दया करा. या दासाकडे पहा. तुमची परवानगी असेल तर मी व पार्वती रोज तुमच्या दर्शनासाठी येऊ. शिवजींनी डोळे उघडले आणि म्हणाले, हिमालया, तू रोज माझ्या दर्शनाला आला तरी चालेल, परंतु पार्वतीला घेऊन येऊ नकोस. हिला घरी राहू दे. हे ऐकून हिमालय म्हणाला, पार्वतीला घरी राहू दे असे आपण का म्हणालात? माझी कन्या आपली सेवा करण्यास अयोग्य आहे काय? कृपा करून माझ्या मनातील शंका दूर करा. तेव्हा भगवान शिवजी म्हणाले, हे हिमालया, तुझ्या मनात काही शंका ठेवू नकोस. तुझी कन्या शुभ लक्षणांनी संपन्न अशी आहे. ती सौंदर्यवान आहे. तिच्याकडे पाहिले तर मनात विकार उत्पन्न होणार. यासाठी तिला माझ्या समोर आणू नकोस. एवढेच मी सांगितले. तपस्वी लोकांनी स्त्रीपासून दूर राहिले पाहिजे. स्त्रीच्या सानिध्याने मनात विकार निर्माण झाला की वैराग्य तप हे नष्ट होऊन जाते. यासाठी तुझी कन्या माझी सेवा करण्यास राहणे योग्य नाही. अध्याय 13. शिवपार्वतीचा तत्वज्ञानपर संवाद. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींचे उद्गार ऐकून पार्वतीने शंकरांना नमस्कार केला आणि ती म्हणाली, हे विभो, तुम्ही तर तपस्वी आहात. सर्व कर्मे करण्याची जी शक्ती तिलाच प्रकृती म्हणतात. या प्रकृतीमध्ये उत्पत्ती, स्थिती, लय निर्माण होतात. तुम्ही स्वतः कोण आहात? प्रकृती नसेल तर शरीर कसे प्राप्त होईल? लोक तुमचे स्मरण करतात, वंदन करतात. याला प्रकृतीच कारणीभूत आहे. शिवजी म्हणाले, कठोर तपश्चर्या करून प्रकृतीचा नाश केला पाहिजे. सत्पुरुषांनी प्रकृतीचा संग्रह करू नये. त्यांनी निर्विकार अवस्थेत राहिले पाहिजे. पार्वती म्हणाली, हे प्रभू, आपल्या मुखातून आता शब्द प्रगट होतात, ती प्रकृतीच नाही का? तर मग तुम्ही प्रकृतीपासून निराळे कसे आहात? संपूर्ण जगत सदैव प्रकृतीने बद्ध आहे. आपली व सृष्टीतील सर्व कार्ये प्रकृतीमध्ये होतात. हे महादेवा, तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात का? मग तपश्चर्या कशाला करता? तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात तर मग स्वतःला जाणत नाही का? जोपर्यंत इंद्रियांनी सर्व गोष्टीचे आकलन होत नाही तोपर्यंत ज्ञानी लोकांनी हे सर्व बुद्धीचे कार्य आहे हे जाणावे. तुम्ही पुरुष आहात आणि मी प्रकृती आहे हे जाणावे. शिवजी म्हणाले, तुला माझी सेवा करायची असेल तर मी तुला अडवत नाही. तू नित्यनेमाने येथे येत जा. पार्वती कधी आपल्या पित्याबरोबर तर कधी आपल्या सखीबरोबर शंकरांची सेवा करण्यासाठी नित्याने येऊ लागली. ती शिवजींची षोडशोपचारे पूजा करत असे. अत्यंत आदराने त्यांना वंदन करीत असे. ती आवडीने आश्रम स्वच्छ करीत असे. सुगंधी फुले, मधुर फळे, कुश व समिधा आणण्याचे काम करीत असे. आश्रमातील अन्य कामेही करीत असे. कधीकधी तिच्या हृदयातील प्रेम गायनाच्या रूपाने प्रगट होत असे. पार्वतीने बराच काळ शिवजींची सेवा केली. कामदेवाने शिवजींच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे मन जरासुद्धा क्षुब्ध झाले नाही. अध्याय 14. वज्रांगाचा जन्म, कर्म आणि साधना. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे भगवान, ज्यांनी देवतांना अतिशय त्रास देण्यास सुरुवात केली, स्वर्गावर अधिकार गाजवले, तो तारकासूर कोण होता? कृपया सविस्तर सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, देवर्षी, मारीची नावाच्या माझ्या पुत्राला कश्यप नावाचा पुत्र, त्याने दक्षाच्या कन्येशी लग्न केले. तिला 2 पुत्र झाले. मोठा हिरण्यकशिपू आणि लहान हिरण्याक्ष. त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी विष्णूंनी एकाला नरसिंह रूपाने तर दुसऱ्याला वराह रूपाने ठार केले. ते पाहून दत्तीला फार दुःख झाले. ती कश्यपांना शरण गेली. तिने कठोर साधना केली. तिला एक पुत्र झाला. त्याचे नाव वज्रांग.
त्याचे शरीर वज्रासारखे होते. तो अतिशय बलवान होता. त्याने स्वर्गावर स्वारी केली आणि देवांना जिंकले. काही काळ निघून गेला. कश्यप वज्रांगाला भेटले व म्हणाले, तू महापराक्रमी आहेस, तरी तू आता इंद्रासहित सर्व देवांना मुक्त कर. त्यावेळी वज्रांग म्हणाला, मी आपली आज्ञा मानतो, देवांना मुक्त करतो. आता मला तुम्ही तत्वज्ञान सांगा. त्याचे चिंतन करून मी सदैव आनंदात राहीन. मी वज्रांगाला तत्वज्ञान समजावून सांगितले. त्याला समाधान वाटले. तत्वज्ञान ऐकून तो फारच आनंदी झाला. वरांगी नावाच्या सुंदर स्त्रीशी त्याचा विवाह झाला. आता वज्रांगाने आसुरी भाव सोडलेला होता. आता त्याचे कोणाशी वैर राहिले नव्हते. तो सात्विक वृत्तीने राहू लागला. त्याची पत्नी मनोभावे सेवा करणारी होती. एके दिवशी वज्रांगाने तिला विचारले, तुला कोणता वर हवा आहे? त्यावेळी वरांगी म्हणाली, मला महाबलवान शक्तिशाली पराक्रमी पुत्र द्यावा. पत्नीचे बोलणे ऐकून वज्रांगाला धक्का बसला. त्याने विचार केला, माझ्या पत्नीची देवाबरोबर वैर करण्याची इच्छा आहे, पण आता माझ्या मनामध्ये तसे करण्याची काही इच्छा नाही. मी पत्नीचे बोलणे ऐकले तर देवांना आणि ऋषींना फार कष्ट होतील आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली नाही तर नरकात जावे लागेल. काय करावे असा प्रश्न त्याला पडला. पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय त्याने घेतला. वज्रांग मनात आला. त्याने कठोर साधना केली आणि मला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे मी वर मागण्यास सांगितला. वज्रांग म्हणाला, मला महाबलवान, सामर्थ्यवान आणि महातपस्वी एक पुत्र होईल असा वर द्या. मी तथास्तु म्हटले. अध्याय 15. तारकासुराची कठोर तपश्चर्या व वरप्राप्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, माझ्याकडून वर प्राप्त झाल्यानंतर वज्रांग स्वर्गगृही गेला. काही दिवसांनी वरांगीने पासून पुत्र प्राप्त झाली. त्याचे शरीर शक्तिशाली होते. तो जन्मता सर्वत्र उपद्रव होऊ लागला. विजांचा कडकडाट होऊ लागला. उल्कापात होऊ लागली. प्रजापती कश्यपाने त्या बालकाचे नाम तारक असे ठेवले. तारकाचे वाढ भराभर होऊ लागली. त्याचे शरीर धिप्पाड होऊ लागले. तो मोठा झाला. आईची आज्ञा घेऊन तो वनात तपश्चर्येसाठी गेला. मधुबनात तो तप करू लागला. प्रारंभी एका पायावर उभा राहून तो तप करू लागला. त्यानंतर दोन्ही हात वर करून त्याने कठोर तप केले. त्यानंतर पायाच्या एका अंगठ्यावरून उभा राहून त्याने तप केले. तो फक्त मधुबनात जल पिऊन राहत असे. खाली डोके व वर पाय करून तप केले. तसेच अग्निहोत्राचा पवित्र धूर ग्रहण करत तप केले. तपाच्या सामर्थ्याने त्याच्या शरीरातून महातेज प्रगट होऊ लागले. देवांना व ऋषीमुनींना त्याची भीती वाटू लागली. दैत्य हा आपले पद घेणार म्हणून इंद्र देखील भयभीत झाले. सर्व देव आणि ऋषीमुनी माझ्याकडे आले व सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर मी तारकासुराजवळ गेलो व म्हणालो, वत्सा, तुझी तपश्चर्या पाहून मी संतुष्ट झालो आहे, तरी तुला हवा तो वर माग. त्यावेळी तारकासुराने मला नमस्कार केला व म्हणाला, तुम्ही मला 2 वर द्या. पहिला वर म्हणजे संपूर्ण जगात मला बलवान करा. तसेच शिवापासून निर्माण झालेल्या पुत्राकडून माझा वध होऊ शकेल हा दुसरा वर. एवढेच 2च वर मला द्या. तपश्चर्या करून वरप्राप्ती झाल्यावर तारकासूर आपल्या शोणितपूर नावाच्या गावात आला. शुक्राचार्यांनी त्रैलोक्याचा अधिपती म्हणून त्याचा अभिषेक केला. तेव्हापासून तो त्रैलोक्यात राज्य करू लागला. इंद्रादिकाची सर्व संपत्ती त्याने आपल्याकडे घेतली. देवदिकांनी सर्व अमूल्य वस्तू त्याला दिल्या. देवदेवता देखील भयभीत झाले होते. सर्वांवर विजय मिळवून तो स्वतः इंद्र झाला. देवदिकांच्या जागी असुरांना नेमले. तो उन्मत्त झाला व स्वैराचार करू लागला. अध्याय 16. देवांकडून ब्रह्मदेवांना तारकासुराच्या दुराचाराचे कथन. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तारकासुराकडून सर्व देवता व ऋषीमुनी यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी इंद्र माझ्याकडे आले व मला म्हणाले, पितामह, तारकासुरांच्यामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. तुम्ही त्याला वर दिल्यामुळे तो उन्मत्त झाला आहे व विध्वंसक वृत्तीने वागू लागला आहे. आम्ही जेथे जातो तेथे तो येऊन आम्हाला त्रास देतो. सर्व दिशांचे अधिपती त्याला शरण गेले आहेत. साधूजनांच्याकडून तो सेवा करून घेत आहे. आता आम्ही काय करावे हे समजेना. सुदर्शन चक्राचा देखील त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. हे सर्व ऐकून मला कळाले की तारकासुर अतिशय उन्मत्त झाला आहे. कोणत्याही देवाकडून त्याचा नाश होणार नाही, फक्त शिवपुत्राकडून त्याचा वध होणार आहे. मी देवांना धीर दिला आणि म्हणालो, तारकासुराचा कोणी वध करू शकणार नाही, फक्त शिवपुत्रच त्याचा नाश करू शकेल. आता शिवपुत्राची वाट पाहणे आवश्यक आहे. दक्षाची कन्या हिने देहाचा त्याग केल्यावर तिने मेनेच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला आहे. शिवजी हे पार्वतीचा जरूर स्वीकार करतील. यासाठी तुम्ही सर्वांनी त्या दोघांचा विवाह लवकर व्हावा म्हणून प्रयत्नशील व्हावे. त्यांचा पुत्र तारकासुराचा नाश करू शकेल. देवतांना निरोप देऊन मी स्वर्गलोकी येऊन तारकासुराची भेट घेतली. मी त्याला म्हणालो, तुझे कल्याण व्हावे म्हणून मी तुला एक वर दिला, परंतु त्या वराचा तू दुरुपयोग केलास. तुझ्या मर्यादा तू विसरला आहेस. तू आता देवदेवता व ऋषीमुनी यांना त्रास देत आहेस. तुला वर हे चांगल्यासाठी दिले होते, परंतु तू त्याचा दुरुपयोग केलास. स्वर्गाचे राज्य कर
असे मी तुला सांगितले नव्हते. यासाठी स्वर्ग सोडून जा व पृथ्वीवर राज्य कर. माझ्यात आज्ञेने तारकासूर शोणितपुरास आला आणि पृथ्वीवर राज्य करू लागला. अध्याय 17. शिवजींना मोहित करण्याचे कार्य कामदेवांनी स्वीकारले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मी तारकासुराच्या वधाचा उपाय सांगितल्यानंतर शिवपार्वतीचा विवाह लवकर व्हावा असे इंद्राला वाटू लागले. इंद्राने कामदेवाचे स्मरण केले. तो रती आणि वसंतासह तेथे उपस्थित झाला. इंद्र म्हणाला, हे मदना, शिवजींचे चित्त विचलित करायचे आहे. तेव्हा मदन म्हणाला, हे काम मी सहज करू शकतो. शृंगार हा माझा सेनापती आहे आणि हावभाव हे माझे सैनिक आहेत. सुंदर स्त्रियांच्या नेत्र कटाक्षाने अनेकांचे तपस सामर्थ्य मी नष्ट करू शकतो. इंद्र म्हणाला, माझे काम तूच करू शकतोस. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. अद्भुत वरामुळे तारक नावाचा महादैत्य उन्मत्त झाला आहे. तो सर्वांना दुःख देत आहे. तो अधर्म वाढवत आहे. त्यामुळे देव ऋषी फारच चिंतामग्न झाले आहेत. फक्त शिवजींच्या पुत्राकडूनच त्याला मृत्यू येणार आहे. तरी शिवजी अनुरक्त होतील असे कार्य आपण करावे. शिव आणि पार्वती या दोघांचे मिलन झाले तर तू कृतार्थ होशील. आमच्या सर्वांचे दुःख पण नाहीसे होईल. कामदेवांनी ही आज्ञा मान्य केली. अध्याय 18. कामदेवाने शिवजींच्या मनातील विकार जागृत केले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कामदेव गंगावतरण तीर्थावर शंकरजींच्या ठिकाणी आला. त्यांना तपामध्ये मग्न असलेले पाहून कामदेवांनी आपली माया पसरली. वसंताचा प्रभाव सर्वत्र पसरला. वृक्षवेली प्रफुल्लित दिसू लागल्या. फुलांचा सुगंध चारी दिशांना पसरला. पक्षी भ्रमर यांचे आवाज घुमू लागले. पशुपक्षी आपल्या जोडीदाराबरोबर काम क्रीडा करू लागले. कामदेव हा रतीसह शिवजींच्या समीप उभा होता. त्याचवेळी पार्वती शिवजींची पूजा करण्यासाठी सुगंधी फुले घेऊन तेथे आली. शंकरांनी क्षणभर ध्यान बंद केले. कामदेवांनी पार्वतीबद्दल प्रेम वाटावे म्हणून पुष्पबाण सोडला. त्याच्या प्रभावाने शिवजींनी पार्वतीकडे पाहिले. तिचे सौंदर्य पाहून त्यांच्या मनात प्रेम निर्माण झाले. पुन्हा ताबडतोब शिवजी भानावर आले. ते विचार करू लागले की माझ्या मनात कोण बरे विकार निर्माण करत आहेत. अध्याय 19. शिवजींनी कामदेवांना भस्म केले. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, महादेवांच्या मनात जेव्हा विकार जागृत होऊ लागले त्यावेळी ते एकदम जागृत झाले. हे काम दुसरा कोणीतरी करत आहे हे त्यांनी जाणले. त्यांनी शोध घेतला. त्यावेळी त्यांना कळाले की हाती धनुष्यबाण घेऊन कामदेव गर्वाने उभा आहे. कामदेवाने दुसरा बाण सोडला आणि शिवजींनी तो बाण आपल्या दृष्टीने मोडून टाकला. त्यामुळे कामदेव भयभीत झाला. कामदेवाने इंद्राचे स्मरण केले. त्यामुळे देव तिथे प्रगट झाले. आपल्या मनात कामदेवाने विकार निर्माण केल्यामुळे शंकरजी क्रोधित झाले होते. इंद्राने त्यांना शांत होण्याची प्रार्थना केली. कामदेवावर दया करा असे सांगितले. परंतु तोपर्यंत शंकराने तृतीय नेत्र थोडा उघडला होता. त्यामुळे अग्निज्वाला प्रगट झाल्या आणि कामदेवास त्या ज्वालांनी भस्म करून टाकले. ते दृश्य पाहून देवांना दुःख झाले. पार्वती घरी निघून गेली. रती दुःखाने विलाप करू लागली. त्यावेळी देवाने हात जोडून शिवजींना सांगितले की तारकासुरामुळे आम्ही अतिशय त्रस्त झालो आहोत. त्यामुळे हे कृत्य झाले आहे. तरी आपण क्षमा करावी. शिवजी शांत झाले. कामदेव हा शरीररहित राहील. द्वापार युगामध्ये कृष्णपत्नी रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न नावाने तो जन्म घेईल. रतीला प्रद्युम्नची प्राप्ती होईल. तो रतीला घेऊन द्वारकेला जाईल. शिवजींचे बोलणे ऐकून देव समाधान पावले. त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, शिवजी, आपण करुणासागर आहात. रती अतिशय विरहाने व्याकुळ झाली आहे. तरी तिच्यावर कृपा करावी. शिवजी म्हणाले, देवांनो, तुमची विनंती मी समजून घेतली. तुमच्या विनंतीचा मी मान ठेवला. मी कामदेवाला जिवंत करीन. तो माझा गण होऊन सर्वत्र संचार करत राहील. हा गुप्त वृत्तांत कोणाला सांगू नका. आता तुम्ही आपापल्या स्थानी जा. तुम्ही निश्चिंत राहा. मी तुमच्या सर्व दुःखांचा नाश करणार आहे. ते ऐकून देव संतोष पावले. त्यांनी शिवजींची स्तुती केली. शिवजी अंतर्धान पावले. देवांनी रतीची समजूत काढली. अध्याय 20. समुद्राने अग्नी धारण केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, शिवजींच्या तृतीय नेत्रातून जो अग्नी प्रगट झाला तो चारी बाजूला तसाच पसरत राहिला. त्यामुळे सर्व भयग्रस्त झाले. सर्वत्र हाहाकार झाला. सर्व देव माझ्याजवळ आले आणि त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितले. ते संकट निवारण्याची मला विनंती केली. मी शिवजींचे स्मरण केले. मी अग्नीला स्तंभित करून समुद्राजवळ नेले. मला पाहता समुद्र देवता समोर प्रगट झाली. समुद्र देवतेने मला नमस्कार केला आणि म्हणाला, हे ब्रह्मन, आपण माझ्याकडे आलात. मी धन्य झालो. मी तुमचा सेवक आहे. तरी काय करू ते सांगा. मी म्हणालो, हे सागरा, शिवजींच्या इच्छेने मी येथे आलो आहे. त्याच्या क्रोधापासून महाअग्नी निर्माण झाला आहे. कामदेवांना भस्म केल्यानंतर जगाला भस्म करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रलय काळ येईपर्यंत तू याला धारण कर. माझे म्हणणे जाणून समुद्राने तो अग्नी धारण केला. अध्याय 21. नारदांचा ओम नमः शिवाय मंत्राचा उपदेश.
ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, ती सर्व घटना पाहून पार्वती अतिशय भयभीत झाली. ती आपल्या घरी परतली. आपली कन्या दुःखी झालेली पाहून हिमालय घाबरला. त्यांनी पार्वतीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पार्वती विरहाने व्याकुळ होत होती. ती एकटीच उदास होऊन बसत असे. तिला शिवजींचा ध्यास लागला होता. तिची विरहव्यथा वाढतच होती. हे वर्तमान इंद्राला कळाल्यावर त्याने तुला हिमालयाकडे पाठवले. तू पार्वतीला म्हणालास, हे कालिके, तुझे कल्याण व्हावे असे मला अंतःकरणापासून वाटते. महादेव आपल्या भक्तावर अनुग्रह करणारे आहेत. आता तुला शिवजींच्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे. पार्वतीने विचारले, शिवजींच्या माझ्यावर कृपा होण्यासाठी मी कोणत्या मंत्राचा जप करावा हे मला सांगा. नारद म्हणाले, ओम नमः शिवाय हा जप शंकरांना प्रिय आहे. या जपाने ते प्रसन्न होतात. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होते. तू सर्वत्र या मंत्राचा जप कर, म्हणजे ते तुझ्यासमोर प्रकटतील आणि तुझी सर्व मनोकामना पूर्ण करतील. अध्याय 22. पार्वतीची कठोर तपश्चर्या. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, पार्वतीने शिवजींची प्राप्ती करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. पार्वतीच्या सखी जया आणि विजया या हिमालयाकडे आल्या. त्यांनी सांगितले की जन्माचे व कुळाचे सार्थक करण्यासाठी पार्वतीला तपश्चर्या करण्याची अनुमती द्यावी. हिमालय म्हणाला, मुलींनो, पार्वतीचा संकल्प अतिशुभकारक आहे. तिने अवश्य ही तपश्चर्या करावी. त्यापूर्वी मातेची देखील परवानगी घ्यावी. मेनेकडे परवानगी मागितली, परंतु मेनेने परवानगी दिली नाही. पार्वतीने अतिशय हट्ट केला आणि मेनेने पार्वतीला वनात जाऊन तपश्चर्या करण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी पार्वती उठली. मंगल स्नान करून तिने आपल्या माताश्री पिताश्रींना वंदन केले. पार्वती आपल्या 2 सखींसह वनात तपश्चर्या करण्यासाठी निघाली. तिने आपल्या 2 अस्मींना बरोबर घेतले. सुंदर वस्त्रांचा त्याग करून वल्कले परिधान केली. सर्व अलंकार काढून ठेवले. मृगचर्म धारण केले. पार्वती गंगावतरण स्थानी आली. तेथे थोडा वेळ थांबली. पूर्वीच्या सर्व प्रसंगाची तिला आठवण झाली. ती अतिशय भावूक झाली. तिने स्वतःला आवरले. शृंगी तीर्थावर ती तपश्चर्या करू लागली. गौरीने तेथे तप केले, म्हणून त्या शिखराला पुढे गौरी शिखर असे नाव पडले. पार्वतीने तेथील भूमी शुद्ध केली. वेदी तयार केली. ती आता तपश्चर्या करू लागली. उन्हाळ्यात 4 बाजूला अग्नी प्रज्वलित करून अहोरात्र तिने तपश्चर्या केली. मंत्रांचा जप केला. ओम नमः शिवायच्या सातत्याने जप करत होती. पाण्यात उभी राहूनही ती जप करत होती. तिच्या सख्यांनी काही वृक्ष लावले. तेथे कोणी अतिथी आल्यास त्याचा आदर सत्कार केला जात होता. आपले मन तिने शिवचरणांचे जवळ स्थिर केले. फळे खाऊन ती साधना करत होती. काही काळ निराहार राहून जप केले. ती विचार करत होती की अजून शिवजी प्रसन्न का झाले नाहीत. तिची तपश्चर्या पाहून ऋषी मुनी देखील तिचे दर्शन घेण्यासाठी येत होते. तिच्या तपश्चर्याच्या प्रभावाने सारा परिसर रमणीय दिसू लागला. अध्याय 23. पार्वतीच्या कठोर तपश्चर्येचा सर्वत्र प्रभाव. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजी प्रगट व्हावेत म्हणून पार्वतीने प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. तरीही शिव प्रगट झाले नाहीत. त्यावेळी हिमालय आपल्या पत्नीला मुलांना घेऊन तेथे आला. पार्वतीला सर्वांनी समजावून सांगितले की तू घरी आलीस तर बरे होईल. शिवजी प्रगट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पार्वती म्हणाली, माझा निर्धार निश्चित आहे. माझ्या दृढ निश्चयापासून मी थोडी देखील ढळणार नाही. मी शिवजींना प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी मदनाला जाळून टाकले, पण मी शिवाला येथे प्रसन्न करणार आहे. हा पार्वतीचा आत्मविश्वास पाहून सर्वजण परत गेले. पार्वतीने पुन्हा घोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी तपाने सारी सृष्टी व्याकुळ झाली. सर्वजण ब्रह्माला विचारू लागले की काय झाले आहे. ब्रह्माने शिवाचे स्मरण केले आणि समजून घेतले की पार्वतीच्या तपामुळे हे सारे घडत आहे. मी विष्णूंना भेटण्यासाठी निघालो. श्रीहरींना नमस्कार केला आणि म्हणालो, हे प्रभो, पार्वतीने अतिशय कठोर अशी साधना आरंभिली आहे. त्यामुळे आम्ही देवदेवता देखील संत्रस्त झालो आहोत. तरी आता आपण आमचे रक्षण करा. श्रीहरी म्हणाले, हे देवतांनो, पार्वतीने कोणत्या उद्देशाने तप केले आहे हे मी जाणले आहे. तरी आपण शिवजींची भेट घेऊया. त्यांनी पार्वतीवर प्रसन्न व्हावे आणि तिचे पनिग्रहण करावे, म्हणून आपण त्यांना विनम्र भावाने प्रार्थना करूया. दोघांचा विवाह झाला तर सर्वांचे कल्याण होईल. त्यावेळी देवदेवता म्हणाले, महादेवांनी कामदेवाला भस्मसात केले. त्यामुळे त्यांच्या क्रोधाची आम्हाला भीती वाटते. आता आम्ही त्यांच्यासमोर कसे बरे जावे. त्यावेळी श्रीहरींनी सर्वांना धीर दिला आणि ते म्हणाले, देव शिवजी सर्वांचे भले करणारे आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक संकटांचे निवारण केले आहे. आपण त्यांना नम्र भावाने विनंती करूया. नारदा, श्रीहरींनी आश्वासन दिल्यामुळे सर्वांना धीर आला. सर्वजण शिवजींच्याकडे गेले आणि अनेक सुक्तांनी त्यांची प्रार्थना केली. अध्याय 24. शिवजींचे पार्वतीबरोबर विवाह करण्याचे आश्वासन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले,
आम्ही शिवजींची स्तुती केली. त्यांना म्हणालो, हे शिवजी, आपण सर्व विश्वाचे स्वामी आहात. तुम्ही दयाळू आहात, करुणाकर आहात. आमचे दुःख तुम्हीच हरण करू शकाल. तुम्हाला आम्ही सर्व भावे शरण आलो आहोत. श्री शंकरांनी डोळे उघडले आणि म्हणाले, हे श्रीहरी, ब्रह्मा आणि आपण सर्वजण येथे कशासाठी आला आहात? भगवान श्रीहरी म्हणाले, तारकासूर सर्वत्र अन्याय करत आहे. अधर्म वाढत चालला आहे. त्या दैत्याचा वध आपल्या पुत्राकडून होणार आहे. यासाठी तुम्ही पार्वतीचे परिग्रहण करा. शिवजी म्हणाले, मी जर पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तर ती पुन्हा कामदेवाला जिवंत करेन. कामामुळे क्रोध वाढेल, क्रोधामुळे मोह वाढेल, मोहामुळे भ्रम वाढतील व तपश्चर्येचा भंग होईल. असा उपदेश करून शिवजी पुन्हा ध्यानमग्न झाले. आम्ही सर्वजण पुन्हा शिवजींची प्रार्थना करू लागलो. तारकासुरामुळे सर्वांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. तरी तुम्ही पार्वतीशी विवाह करा. पार्वतीने अतिशय कठोर अशा तपश्चर्येला सुरुवात केली आहे. तरी आपण प्रसन्न व्हावे, पार्वतीचा स्वीकार करा. आपल्या पुत्राकडून तारकासुराचा वध होईल आणि आम्हा सर्वांना शांतता व स्थिरता लाभेल. त्यावेळी शिवजींनी पुन्हा डोळे उघडून पाहिले आणि ते म्हणाले, मानवाने विवाह बंधनात पडू नये. प्रपंच हा फार मोठा बंध आहे. त्यातून सुटणे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. जो विषय सुखात रमतो त्याला मोक्ष म्हणजे काय हे कळत देखील नाही. तरी पण तारकासूर तुम्हा सर्वांना त्रास देत आहे. धर्माचे उत्थान आणि अधर्माचे निखंदन करण्यासाठी मी पार्वतीशी विवाह करीन. आमच्या पुत्रापासून तारकासुराचा वध होईल आणि सर्वांना सुखशांती लाभू शकेल. तुम्ही आता निर्भय व्हा. तुम्ही स्वस्थानी जा. अध्याय 25. सप्तऋषींनी पार्वतीची परीक्षा घेतली. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले, तात सर्व देवदेवता आपल्या स्वस्थानी निघून गेले तर महादेवांनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, त्यावेळी पार्वतीची कठोर तपश्चर्या सुरू होती. तिचे तप पाहून शिवजींना अतिशय आश्चर्य वाटले. शिवजींनी वसिष्ठादी सप्तऋषींचे स्मरण केले. सप्तऋषी प्रगट झाले व त्यांनी विचारले की आपली काय आज्ञा आहे, हे आपण आम्हास सांगावे. शिवजींनी त्यांना सांगितले की गौरी शिखरावर पार्वती माझ्यासाठी कठोर तपश्चर्या करत आहे. तरी तिची आपण परीक्षा घ्यावी. तिचा निश्चय किती पक्का आहे हे जाणता येईल. त्याप्रमाणे सप्तऋषी पार्वती तप करत होती तेथे आले आणि तिला विचारले, आपण कशासाठी एवढी कठोर तपश्चर्या करत आहात? तुम्हाला काय पाहिजे? पार्वती म्हणाली, नारदांच्या सांगण्यावरून मी हे तप करत आहे. शिवजी मला पती म्हणून लाभावे एवढी माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी हे तप आरंभिले आहे. शंकर दयाळू कृपाळू आहेत. ते माझी आंतरिक इच्छा निश्चित पूर्ण करतील. सप्तर्षी म्हणाले, नारद हे कळ लावणारे आहेत. ते त्यांचे काम आहे. त्यांचे ऐकतो तर लाभ न होतो, हानी होते, हे लक्षात ठेव. ब्रह्मदेवांचे पुत्र दक्ष यांनाही नारदांनी उपदेश केला. दक्षपुत्रांना उपदेश केले. त्या पुत्रांना विरक्ती आली. ते घरी आले नाहीत. नारदांनी चित्रकेतूला उपदेश करून त्यांचे घर निकामी केले. नारद हे अनेकांचा बुद्धिभेद करतात. त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपणही तपश्चर्या करत आहात. तू ज्यांची इच्छा करतेस ते तर वैराग्य संपन्न आहेत. त्यांच्याबरोबर विवाह करून तुला काय प्राप्त होणार? नारदांनी मायेने तुला भ्रमित करून टाकले आहे. तरी तू आता ही तपश्चर्या थांबव आणि आपल्या घरी सुखाने जा. सप्तऋषींचे सर्व बोलणे पार्वतीने ऐकून घेतले. ती म्हणाली, मुनीश्वरांनो, तुम्ही सांगितले ते खरे असेलही, पण कठोर तपश्चर्या बंद करू शकणार नाही. नारद हे माझे गुरु आहे. त्यांच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे. भगवान शिव हे साक्षात परब्रह्म आहेत. ते आनंद स्वरूप आहेत. ते भक्तीने प्रसन्न होणार आहे. केवळ शिवजीबरोबर मी विवाह करणार आहे. सर्व सप्तऋषी शिवजींच्याकडे गेले व सर्व वृत्तांत सांगितला. अध्याय 26. शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेतली. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, सप्तर्षी निघून गेल्यानंतर शिवजींनी आपण स्वतः पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. हाती दंड आणि छत्र घेऊन ते हळूहळू चालत तपोवनात आले. पार्वती जेथे तपश्चर्या करत बसली होती तेथे ते पोचले. त्या तेजयुक्त ब्राह्मणाला पाहून पार्वतीला आनंद झाला. पार्वतीने त्यांना आसन दिले, त्यांची पूजा केली आणि ती म्हणाली, आपण वेद संपन्न दिसता. आपण कोण आहात? कोठून आलात? ब्राह्मण म्हणाला, माझ्या इच्छेनुसार मी कोठेही जातो. तू कोणाची कन्या आहेस? येथे का बरे तपस्या करत आहेस? तुझे पती कोठे आहेत? त्या तेजस्वी ब्राह्मणाची जिज्ञासा पाहून पार्वती म्हणाली, मी सावित्री, लक्ष्मी अथवा सरस्वती नाही. मी हिमालयाची कन्या आहे. मी शिवजींना पतिरूपाने प्राप्त करून घेण्यासाठी येथे तपश्चर्या करत आहे. परंतु अजून शिवजींची प्राप्ती झाली नाही, म्हणून अग्निप्रवेश करण्याचा मी निश्चय केला आहे. त्याच वेळी तुमचे आगमन झाले, म्हणून मी थोडा वेळ थांबले आहे. यानंतर पुढील जन्मात देखील शंकर माझे पती होतील. अशा तऱ्हेने मी तपश्चर्या करणार आहे. पार्वतीने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला होता. तेव्हा तिच्या सख्यांनी व ब्राह्मणाने विरोध केला. तरी पण तिने ऐकले नाही. तिने अग्नीमध्ये प्रवेश केला. परंतु शंकराच्या कृपेने तिचा देह चंदनासारखा शीतल झाला.
त्यावेळी ब्राह्मण म्हणाला, तुझ्या तेजाने अग्नी देखील शांत झाला. तू शंकरांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत असेल तर ते व्यर्थ होणार आहे. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून विजया नावाची सखी म्हणाली, मी तुम्हाला पार्वतीचे चरित्र सांगते. ती गिरिराज हिमालयाची कन्या आहे. तिचे नाव पार्वती व काली आहे. तिचा विवाह झालेला नाही. शंकरांच्या शिवाय ती विवाह करणार नाही. नारदांनी हिला तपश्चर्या करण्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे ती तपश्चर्या पार्वती करत आहे. त्यावेळी वृद्ध ब्राह्मण म्हणाले, तू खरे बोलतेस का थट्टा करतेस? काहीच कळत नाही. तरी तुझ्या सखीने स्वमुखाने सांगावे. अध्याय 27. वृद्ध ब्राह्मणाने केलेली शिवजींची निंदा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ब्राह्मणाचा वेश धारण केलेल्या शिवजींचे विजया सखीने सांगितलेले उत्तर ऐकून समाधान झाले नाही. त्यांनी पार्वतीच्या मुखातून हा वृत्तांत ऐकण्याची इच्छा प्रकट केली. पार्वती म्हणाली, माझ्या सखीने जे सांगितले ते सर्व सत्य आहे. मी काया वाचा मनाने शिवजींनाच वरले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझी तपश्चर्या थांबवणार नाही. वृद्ध ब्राह्मण म्हणाले, तुझ्या मुखातून जे शब्द प्रकट झाले ते ऐकून मला समाधान झाले. आता जे काही होणार असेल ते होऊ दे, पण तू तुझ्या इच्छेप्रमाणे वाग. तपश्चर्या करणे, कष्ट करण्याची तुझी तयारी असेल तर माझी काहीच हरकत नाही. मी आता निघून जातो. त्यावेळी पार्वती म्हणाली, हे द्विजवर्य, आपण असेच कसे निघून जाता? आपण ज्ञानसंपन्न दिसता, तरी माझे हित कसे होईल हे आपण मला सांगावे, मला मार्गदर्शन करावे. त्यावेळी ब्राह्मण म्हणाले, तुझ्या हिताची गोष्ट मी सांगतो, त्यामुळे तुझे कल्याण होईल. मला महादेवांची माहिती आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरभाव देखील आहे. परंतु महादेवांच्या मस्तकावर जटाभार आहे. ते सर्वांगाला भस्म लावतात, व्याघ्र चर्म परिधान करतात, भिक्षेसाठी हिंडत असतात. त्यांच्या सर्वांगावर सर्प वेढून असतात. त्यांना 3 नेत्र आहेत. ते दिसायला भयंकर आहेत. त्यांचा जन्म कधी झाला, कोठे झाला हे कोणालाही माहीत नाही. त्यांना 10 हात आहेत. अशा पतीची का बरे तू इच्छा करतेस? हे देवी, तू सर्वांग सुंदर आहेस. तुझा पिता पर्वताचा राजा आहे. त्यांचे ऐश्वर अपार आहे. अशा अवस्थेमध्ये तू शिवजींचे का बरे अपेक्षा करतेस? तुझे हे वागणे व्यवहार सोडून आहे. पार्वती, तू आपल्या घरादाराचा त्याग करून येथे तपश्चर्या का करत आहेस? तुझे नयन कमलासारखे आहेत आणि शंकरांना 3 नेत्र आहे. तू चंद्रमुखी आहेस, परंतु ते पंचमुखी आहेत. तू अंगाला चंदन लावतेस, ते अंगाला चिताभस्म लावतात. कोणत्याच गोष्टीमध्ये तुझी आणि त्यांची बरोबरी नाही. अशा परिस्थितीमध्ये तू त्यांच्याबरोबर कसा काय संसार करणार? तरी आता शंकरांच्या बरोबर विवाह करण्याचा हट्ट सोडून दे. तू चांगल्या गोष्टीचा त्याग करून वेगळ्याच गोष्टीचा अट्टहास करत आहेस. हे मोठे आश्चर्य आहे. आता तू हवे ते कर. अध्याय 28. शिवजींनी पार्वतीला दर्शन दिले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वृद्ध ब्राह्मणाने शिवजींची जी निंदा केली ती ऐकून पार्वतीला फार दुःख झाले. तिने विचार केला, या ब्राह्मणाशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? पार्वती म्हणाली, मी आपणास महान ज्ञानी समजत होते. तुम्ही काही वेगळे सांगाल अशी माझी अपेक्षा होती. तुम्ही जे बोललात ते सर्वच खोटे आहे. ज्ञानी माणूस भगवान शिवजीबद्दल असे काही बोलत नाही. शिवजी परब्रह्म परमात्मा स्वरूप आहेत. ते आपल्या इच्छेने कोणतेही रूप धारण करू शकतात. तुमचे बोलणे ऐकून मला अतिशय क्लेश झाला. तुम्ही कोण आहात याबद्दल माझ्या मनात शंका निर्माण झाली. असे असंगत बोलून तुम्हाला काय प्राप्त झाले हे कळत नाही. शिवजींचे स्वरूप मला पूर्णपणे माहीत आहे, म्हणूनच मीच आता ते तुम्हाला समजावून सांगते. शिवजी हे निर्गुण आहेत. गुण हे त्याचे स्वरूप आहे. काही कारणासाठी त्यांनी सगुण रूप धारण केले. त्यांच्या कुल गोत्राचा प्रश्नच उद्भवत नाही. ते सर्व विद्यांचे अधिष्ठा आहेत. त्यांना विद्येची काय आवश्यकता आहे? शिवजी भक्तांच्या अधीन असतात. त्यांचे भजन केल्यामुळे जीव निर्भय होतो, मृत्यूला जिंकता येते. म्हणून त्यांना मृत्युंजय म्हणतात. त्यांच्या कृपेने देवांना देवत्व प्राप्त झाले आहे. शिवजींच्या स्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांची लीला अगाध आहे. सर्व देव देखील त्यांच्या दर्शनाची इच्छा करतात. त्यांची सेवा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सेवा न केल्यास दारिद्र्य निर्माण होते. त्यांच्या पूजनाने सर्व कामना पूर्ण होतात. ते निर्विकार आहेत, तर मग त्यांच्यामध्ये विकार कसा निर्माण होईल? महादेव सगुण रूपाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतात. हे विप्रा, त्यांच्याविषयी कोणी काही बोलले तरी शिवजींच्या बद्दलची भक्ती माझ्या मनातून कमी होणार नाही. शिवजी माझे आराध्य दैवत आहे. ते माझे मनोरथ पूर्ण करतील यावर माझी अगाध श्रद्धा आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी तपश्चर्या करत आहे. हे ऐकून ब्राह्मणाने आपले शिवजीचे रूप प्रगट केले आणि पार्वतीला इच्छित वर मागावयास सांगितले. अध्याय 28 समाप्त.